नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रेरेश किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, गणपती बाप्पा घरी आणायची सुरुवात जोरात सुरू आहे की नाही? नक्कीच तयारी जोरात सुरू असणारच आहे। आमची सुद्धा तुमच्यासाठी नवीन मोदकच्या रेसिपी शेअर करायची तयारी सुरू आहेच। तर चला आज आपण बघूयात लहान मुलांची फेवरेट जेली मोदक कसे बनवायचे। जेली मोदकची रेसिपी अत्यंत सोपी आहेच, त्यासोबत हे टेस्टला सुद्धा खूप भारी आहे आणि लहान मुलांना तर ही जेली मोदक खूप आवडणारच आहेत। तर आपण दोन प्रकारचे जेली मोदक बघणार आहोत। पहिले बघूयात कोकोनट वॉटरचे जेली मोदक आणि त्यानंतर बघूयात चॉकलेटचे जेली मोदक कसे बनवायचे। चला तर मग सुरू करूयात नारळाच्या पाण्याचे मोदक बनवण्यासाठी। तर सर्वात आधी आपण इथे एका कढईमध्ये 250 ml नारळाचं पाणी घेणार आहोत। नारळाचं पाणी कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला कढईमध्ये 1 टीस्पून आगर आगर पावडर टाकायची आहे। त्यानंतर आगर आगर पावडर आणि नारळाच्या पाण्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथेच भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की आगर आगर पावडर म्हणजे नक्की काय? तर आगर आगर पावडर आपण जेली सेट करण्यासाठी वापरतो। ही पावडर कोणत्याही लिक्विडला जेलीमध्ये कन्वर्ट करू शकते, जसं आपण इथे नारळाच्या पाण्याला जेलीमध्ये सेट करणार आहोत। ही पावडर इझिली सुपरमार्केटमध्ये भेटून जाते, पण जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर त्याची Amazon लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि पावडर सुद्धा पाण्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे। तर आता आपण कढईमध्ये टाकूयात 2 टेबलस्पून साखर, ज्याने आपल्या जेलीला थोडासा गोडवा येईल। साखर मिक्स करून पूर्णपणे विरघळून द्या। 2 मिनिटं चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपली साखर सुद्धा मिक्स झालेली आहे। तर गॅस बंद करून लिक्विडला मोल्डमध्ये टाकूयात। तर आता आपण इथे मोदकच्या सिलिकॉन मोल्डचा वापर करणार आहोत, ज्यातून मोदक इझिली बाहेर निघून येतात। आता एक एक करून सर्व साच्यांमध्ये आपले बनवलेले लिक्विड टाकूयात। सर्व मोल्डमध्ये लिक्विड टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला हवं असेल तर थोडेसे चॉको चिप्स सुद्धा आपण मोल्डमध्ये टाकू शकतो, जे लहान मुलांना खूप आवडतात। तर आता सर्व झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास आपली जेली सेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। आता अर्धा तास झाल्यानंतर आपण बघूयात कसा रिझल्ट बनतोय। चला तर मित्रांनो, अर्धा तासानंतर मोदक जेली सेट झालेली असेल आणि इझिली मोल्डमधून बाहेर निघून येईल। तर आता आपण बघू शकतो की जेली परफेक्टली सेट झालेली आहे आणि जेली खाण्यासाठी एकदम तयार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तसंच आपली अजून एक रेसिपी बाकी आहे, जी आहे चॉकलेट मोदक, ती आपण नंतर बघूयात। त्याआधी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। चला तर आता बघूयात जेली चॉकलेट मोदक कसे बनवायचे। ही पण रेसिपी अत्यंत सोपी आहे। त्यासाठी आपल्याला 250 ml दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून आगर आगर पावडर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आणि आगर आगर पावडर चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे दूध एका कढईमध्ये टाकायचं आहे आणि दूध आपण चांगलं गरम करून घेणार आहोत। दूध गॅसवरती ठेवल्यानंतर आपल्याला ते कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या आगर आगर पावडरच्या गुठल्या न होत्या दूध आणि आगर आगर पावडर एकदम चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल। दुधाला उकळी आल्यानंतर आपण दुधामध्ये टाकणार आहोत चॉकलेट। आपण इथे 1/4 कप चॉकलेटचा वापर केलेला आहे आणि आता चॉकलेट आपल्याला मेल्ट होईपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं आहे। चला तर मित्रांनो, आपलं चॉकलेट सुद्धा दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। तर आता आपण कढईला गॅसवरून काढून घेऊयात। चॉकलेट जेली मोदक बनवण्यासाठी सुद्धा आपण सेम सिलिकॉन मोल्डचा वापर करणार आहोत। आता आपण एक एक करून साच्यामध्ये आपलं चॉकलेटचं लिक्विड टाकूयात। तर सर्व साच्यांमध्ये लिक्विड टाकून झाल्यानंतर हे सर्व आपल्याला अर्धा तास सेट होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे। अर्ध्या तासानंतर बघूया की चॉकलेट जेली मोदक कसे सेट झालेले आहेत। चला तर मित्रांनो, अर्ध्या तासानंतर आपले जेली मोदक सेट झालेले असतीलच। तर आता आपण त्यांना डिमोल्ड करून घेऊयात। तर आपण बघू शकतो की चॉकलेट जेली मोदक एकदम परफेक्टली सेट झालेले आहेत आणि आता हे आपण खाण्यासाठी तयार आहेत। तर मित्रांनो, कसे वाटल्या ह्या दोन्ही रेसिपीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तसंच या रेसिपीज आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
तसं आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा नवीन व्हिडिओ आम्ही नेहमी शेअर करत असतो. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ह्या रेसिपी नक्की शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.